अन्न व औषध प्रशासनाने FDA, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात 8 जून 2026 रोजी 2 कारवाया दरम्यान एकूण 24,81,000 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला. कोल्हापुरातील रविवार पेठ परिसरातील मेटॅब्स फार्मा ली येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक अँटीबायोटिक इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. पुणे जिल्ह्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी रेक्टिन प्लस टॅब्लेट या शेड्यूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात केल्याचे आढळून आले. औषध उत्पादक व विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांविरुद्ध कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा अनियमिततेची माहिती प्रशासनाला तात्काळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. SK न्यूज कोल्हापूर.